माझ्या इतकं शहाणा दुसरं कोणीच नाही. वजन कमी करायचं होतं म्हणून मी चहा बंद केला आणि दही आंबट लागायला लागलं तर दह्यात 4 चमचे साखर टाकून ते दही खाल्लं. ह्या कार्टूनची सायकल जेव्हापासून रिपेअर झाली ना तो सारखंच जाऊन गाणे वाजवतो तोच नाचत बसतो. त्याला म्हणलं लय झुलला आता चाल म्हणलं माझ्या हाताखाली काम कर. जायचं म्हणले बापाची भांडी ठेवून ये. तोय लगेच टुपू निघाला ना भांडी घेऊन. बाई म्हटलं पोरतलेच कामट निघाल का काय. एवढं तर मी कधी माझ्या आईचं ऐकलं नव्हतं. 2च तास झाले होते बरं का घर झाडून तरी एवढी घाणी येतेच कुठून तेच कळत नाही मला. असं घर झालं काशी गाणी झाडता दिसलं का समोरची मला मागाची रिक्षा ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट होऊन उलटे पडेल. काम तर एवढंच केलं पण घामाच्या दार एवढ्या निघत होत्या ना असं वाटत होतं आपण नाशिक सोडून राजस्थान मध्ये चालू काय. संध्याकाळी विशी दिदी आंबे घेऊन आली होती. तिची पुरी वाटी संपत आली ना हा भाऊ खायचं सोडून तिचं तोंडच पाहत होता. त्याला म्हणलं अरे बाबा घे लवकर खाऊन येते. तिची वाटी संपली तुझ्याच आंबे उडाला मारी. मस्तपैकी चहा केला पाहुण्यांसाठी बरं का माझ्यासाठी नाही. तसं चहा तर मी पण पेल पण आमच्या साहेबांना सांगू नका बरं का. रात्रीच्या जेवणासाठी साहेबांनी पनीर भुर्जीची फरमाईश केली होती. मग त्यांना नाही कसं काय म्हणायचं. मग कांदा टमाटे मी कापले त्यांना पनीर किसायला लावलं. मला भेदभाव करायला अजिबातच आवडत नाही म्हणून मी त्यांना निम काम करायला लावते. बाकी काही नाही बरं का. भाजी कशी बनली सांगा म्हटलं तर एक घासकायचं काम चाललं पण भाजी भारी झाली हे काही त्यांच्या तोंडातून निघालं नाही. हा भाऊ आता 1.5 वर्षाच होईल तरी पण याचा एवढा धाक आम्हाला सगळ्याला अजून जेवायला एकत्र बसताच येत नाही. आणि कोणाला आंबे खायचे असतील तर सांगा बरं का फ्री मध्ये समूह ट्रॅक्टर लोड करू राहिला. ट्रॅक्टर लोड झाला का तुमच्या ऍड्रेस पाठवून देऊ.